महायुतीच्या जागावाटपावर आज रात्री तोडगा निघण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज रात्री नागपूरमध्ये बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि संभाजीनगरसह नाशिकच्या उमेदवारीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। महायुतीची उद्या सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। महायुतीच्या आणखीन काही जागांवर तिढा कायम आहे आणि त्यामुळे महायुतीचे नेते काय घोषणा करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। महायुतीचे नेते शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री अनिल पाटील, समन्वयक प्रसाद लाड यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। बारामती, सांगली आणि साताऱ्यामध्ये उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे। बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार संघर्ष पाहायला मिळतोय, तर सातारा लोकसभेतही भाजप उद्या शक्ती प्रदर्शन करणार आहे। महाविकास आघाडीतील बंडामुळे सांगलीच्या जागेकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लोकसभेसाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला। त्यानंतर महायुतीच्या प्रचारामध्येही मनसे उतरणार आहे आणि यासाठी राज ठाकरेंनी समन्वयकांची यादी जाहीर केली आहे। अमित ठाकरेंवर पुण्याची जबाबदारी देण्यात आली। बाळा नांदगावकरांकडे शिर्डी आणि नगरची जबाबदारी असेल, तर नितीन सरदेसाई मावळ आणि रायगड सांभाळणार आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी गोंदियामधून भव्य पदयात्रा काढण्यात आली। यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही सहभागी झाले। भर उन्हातून ही यात्रा निघाली। दरम्यान विदर्भात 5ही जागांवर काँग्रेस निवडून येणार असल्याचा दावा यावेळेस नाना पटोलेंनी केला। नाशिकचे आमदार देवयानी फरांदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे नाशिकमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली होती। तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी फरांदेंनी केली होती। त्यानंतर धमकी आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। धाराशिवमध्ये मनीषा राखुंडे पाटलांच्या घरावर हल्ला झालाय। राखुंडे पाटील शरदचंद्र पक्षाच्या महिला पदाधिकारी आहेत। खंडणीतून हा हल्ला झाल्याचा आरोप राखुंडे पाटलांनी केला। हल्ल्यातून मनीषा राखुंडे पाटील या बचावलेल्या आहेत। हल्लेखोरांनी वाहनांची तोडफोड करून ते फरार झाले। राजकारणासाठी मराठा समाजाची बदनामी करू नका, जिल्ह्याचा खेळखंडोबा करू नका, फक्त मतं कमी मिळणं म्हणजे आपली बदनामी करण्यासारखं आहे असं वक्तव्य अशोक चव्हाणांनी केलं। नांदेडच्या येळेगावामध्ये उमेदवाराच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। अर्धापूरच्या कोंढा गावात त्यांना विरोध झाला होता। या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलंय।